हॅलो गाईज, वेलकम टू सोनियाज लाईफस्टाईल. तर आम्ही निघालोय वन डे ट्रिपला जाण्यासाठी. खूप छान वाटतं. आणि ही अपर्णा पहा वडापाव लवर. हिला वडापावचं नाव ऐकलं तरी खावं असं वाटतं. आणि पल्लवीला वाटलं आम्ही दोघीच फोटो काढतोय, मध्ये मध्ये येऊन थांबतेय. तर आम्ही इकडे खडकवासला डॅमला नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो. आमच्या सगळ्यांचा नाश्ता करून झाला आणि शेवटी फक्त पल्लवी राहिली होती. तिला माहिती नाहीये मी व्हिडिओ काढते, तर तिचे एक्सप्रेशन्स पहा. नाश्ता करून झाल्यावर एनर्जीसाठी चहा तर हवाच. आणि इकडे चहा पिऊन झाला आणि आम्ही निघालो परत सिंहगडावरती जाण्यासाठी. बस गंगा रांगोळी एकदा तर कधीतरी केलेलं असतं. मी पण गेलेलो दोन वेळा, पण फायनली आम्ही पोहोचलोय सिंहगडावरती आणि इकडे गाडी पार्क केली आणि मी आणि अलिशा इकडे पॉपकॉर्न खातोय. पॉपकॉर्नचा एन्जॉय घेत घेत इकडे आम्ही हा व्ह्यू आहे खूप सुंदर असा, तो पाहतोय. तर पहा किती सुंदर व्ह्यू आहे. आणि आम्ही निघालोय गडावर जाण्यासाठी. म्हणणं पल्लवी डायरेक्ट म्हणजे सोडून आणि वरती जाताना हे बघा साईडने किती छान चटपटीत अशा गोष्टी विकायला होत्या इकडे. म्हणजे बघूनच असं तोंडाला पाणी सुटतं, खाण्याची इच्छा होते. आणि आपण जसं जसं वरती गडावरती चढू तर एवढा सुंदर व्ह्यू आहे वरतून, म्हणजे एवढं छान वाटतं वरती गेल्यावर. तर ही आहे महाराजांच्या घोड्यांची जागा. आणि वरती गेल्यावरही बरंच काही विकायला होतं इकडे. हे टेम्पटिंग खाण्यासाठी तर खूपच छान होतं. आणि लहान मुलांची खेळणी वगैरे असं बरंच काही होतं इकडे. कोंढाणेश्वर मंदिर. आणि इथे एक दादा महाराजांचा इतिहास सांगत होता, ते ऐकण्यासाठी सगळे जमलेले आहे इकडे. मालुसरे आपल्या गावी जाऊ शकतात. उदय भानाला ज्यावेळेस समजेल. आणि एवढं वरती चढून पाय दुखत होते, आता भूक लागली होती, तर आम्ही जेवायला थांबलो होतो. आणि वरतीच इथे खूप छान असं घरगुती जेवण मिळतं. तर हे दही पहा, मटक्यातलं दही पण खूप छान असतं इथलं. आणि आम्ही सगळ्यांसाठी थाळी मागवली होती. छान होती इथली थाळी. म्हणजे वरती झाडांखाली बसून जेवण करायला वेगळीच मजा आहे. तर आम्ही जेवण करून निघालो रिटर्न जाण्यासाठी. आणि इकडे जाता जाता जेवणानंतर काहीतरी गोड पाहिजे, तर आम्ही कुल्फी घेतली आणि निघालो रिटर्न जाण्यासाठी. इथे जवळच एक स्वामीनारायण टेम्पल आहे नरेमध्ये, तर तिकडे जायचा प्लॅन होता आमचा. तर इकडे इव्हिनिंगला आलो होतो. इकडे आम्हाला 4-5 वाजले होते येण्यासाठी. तर इथे संध्याकाळचा व्ह्यू असा खूपच सुंदर आहे. तुम्ही जर पुण्यात किंवा पुण्याच्या जवळ राहत असेल तर या मंदिरला नक्की व्हिजिट करा. खूपच सुंदर मंदिर आहे. पण इथे दुपारी नाही तर संध्याकाळी जायला छान वाटेल. संध्याकाळचा व्ह्यू खूप छान आहे या मंदिरचा. तर गाईज, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि भेटू नवीन ब्लॉगमध्ये लवकरच. तोपर्यंत बाय.